ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत तुमचं गीतेच्या 11व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. संजय उवाच. अध्याय पहिला, श्लोक दुसरा. दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय म्हणाले, त्यावेळी वज्रव्यूहात्मक उभ्या असलेल्या पांडव सेनेला पाहून आणि द्रोणाचार्यांजवळ जाऊन राजा दुर्योधन हे वचन म्हणाला. परमात्मतत्वाची उकल मधील भाषांतर आपण ऐकूया. संजय म्हणाले, तेव्हा व्यूहरचनायुक्त पांडव सैन्य पाहून राजा दुर्योधन आचार्यांजवळ जाऊन हे वचन बोलला. आपण व्याख्या किंवा स्पष्टीकरण पाहूया. तदा या शब्दाची व्याख्या किंवा स्पष्टीकरण असं आहे की ज्यावेळी दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी उभे राहिले होते त्यावेळीची घटना संजय येथे तदा, तेव्हा या पदाने सांगतात. त्यावेळी या पदाने सांगतात कारण धृतराष्ट्राचा प्रश्न युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हा विषय ऐकण्यासाठीच आहे. पुढे दृष्ट्वा तू पांडवानिकं व्यूढम. आता या ठिकाणी हा जो दृष्ट्वाचा जो प्रयोग झालेला आहे तो 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आलेला आहे. या अध्यायामध्येच तो पांडव सेनेला पाहून दुर्योधनाचे द्रोणाचार्यांच्या जवळ जाणे, त्यानंतर कौरव सेनेला पाहून अर्जुनाचे धनुष्य उचलणे आणि आपल्या स्वजनांना कुटुंबियांना पाहून मोहाविष्ट होणे, म्हणजे अर्जुनाचं कौरव सेनेला पाहणे, दुर्योधनाचं पांडव सेनेला पाहणे आणि अर्जुनांनी स्वजनांना पाहून मोहाविष्ट होणे, या पद्धतीने 3 वेळा या अध्यायामध्ये दृष्ट्वा हा शब्द आलेला आहे. व्याख्या पाहूया की पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी होती. अर्थात त्यांच्या सैन्यात 2 भाव नव्हते किंवा मतभेद नव्हते. पहा, कौरव सैन्यात मतभेद होता, पांडवांच्या सेनेत नव्हता. पण कौरव सैन्यात मतभेद होता कारण दुर्योधन, दुःशासन इत्यादी युद्ध करणारे ते इच्छा करत होते युद्धाची, परंतु भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विकर्ण इत्यादी युद्ध करू इच्छित नव्हते. हा नियम आहे की ज्या ठिकाणी आपसात मतभेद असतो त्या ठिकाणी तेज किंवा प्रभाव राहत नाही. पहा, गोस्वामी तुलसीदासजी सांगतात की काच कटोरो कुंभपय मोती मिंत आवास ताल घाव तिरिया कटक फाटा करे विनाश. पहा, विनाश करून टाकतात या गोष्टी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी मतभेद आहे, मनभेद आहे, या ठिकाणी विनाश होतो. म्हणून त्यांच्या पक्षात धर्म, पांडवांच्या पक्षात, आणि श्रीकृष्ण भगवान दोन्ही होते. ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव पडतो. म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज म्हणजे प्रभाव होते आणि त्यांचा दुसऱ्यावर फार मोठा प्रभाव पडत होता. म्हणून पांडव सेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला की ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो. आता इथे राजा दुर्योधन या शब्दप्रयोगाचं प्रयोजन, व्याख्या, स्पष्टीकरण असं आहे की दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त म्हणजे विशेष दुर्योधनाशी आपलेपणा किंवा मोह होता. परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनच युवराज होता. राज्यकारभारसुद्धा दुर्योधनच पाहत होता. धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते. युद्ध होण्यात सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता. या सर्व कारणांनी दुर्योधनाला संजयाने राजा असे संबोधन दिले आहे. आचार्य उपसंगम्य याची व्याख्या काय आहे तर द्रोणाचार्यांजवळ जाण्यामागे प्रामुख्याने 3 कारणे असावीत. 1. आपला स्वार्थ साधण्यासाठी, अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेषभावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला.
व्यावहारिकदृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदना आदर देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्य होते. आणि 3. युद्धामध्ये प्रमुख व्यक्तीचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते. म्हणून दुर्योधनाचे स्वतः आचार्यांजवळ जाणे योग्यच होते. या ठिकाणी एक शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने तर सेनापती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते, पण दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांजवळ का गेला? याचे समाधान असे की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते. अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते. त्या दोघांपैकी द्रोणाचार्यांना जास्त खुश करावायचे होते, कारण द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते, परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते. आणि अर्जुनावर द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते. व्यवहारातही आपणाला असे दिसून येते की ज्यांच्याशी आपली विशेष प्रीती नाही, त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो. पहा, भीष्माचार्य तर आपलेच आहेत, ते आजोबाच आहेत. द्रोणाचार्यांशी थोडंसं लांबचं नातं असल्यामुळं दुर्योधन एका डिप्लोमॅटिक किंवा एका राजनैतिक हेतूने आधी भीष्माचार्यांच्याकडे न जाता इकडे द्रोणाचार्यांकडे जातो. दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामहच आहेत, त्यांच्याजवळ नाही गेलो तर काही वावगे होणार नाही. त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकाराने त्यांना राजी करून घेईन, कारण पितामह द्रोणाचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच. याच कारणामुळे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी दीर्घ स्वरात आपला शंख वाजवला. पुढे 12व्या श्लोकात हा विषय येणार आहे. आणखीन एक व्याख्या पाहूया की वचनम ब्रवीत या ठिकाणी अब्रवीत म्हणणे योग्य होते, कारण अब्रवीत क्रियेच्या अंतर्गतच वचनम येते. अर्थात दुर्योधन बोलेल ते वचनच बोलेल, म्हणून येथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती. तरी पण वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेष भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने राहून उत्तम प्रकारे लढावेत, ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधला जाईल. पहा, आपण पुढे पाहणार आहोत 11 अक्षौहिणी सेना, जवळजवळ 1,10,00,000च्या वर, आणि 7 अक्षौहिणी म्हणजे 70 लाखाच्या आसपास सेना पांडवांच्याकडे होती. 41 लाखांनी सेना दुर्योधनाची जास्त होती. हे त्याचा राजनैतिक विजय हे समजून घेतलं पाहिजे. दुर्योधन हे युद्ध लढण्यापूर्वी अशा पद्धतीने संख्याबळ वाढवण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला होता. तो उत्तम राजनीतिज्ञ आहे, परंतु नीतिमत्ता, न्याय ह्या गोष्टी त्याच्याकडे नव्हत्या. अत्यंत द्वेषभावनेने त्यांनी हे युद्ध केलेलं आहे, पांडवांनी कर्तव्य म्हणून केलेलं आहे. दोघांच्या भूमिकेमध्ये खूप फरक आहे. युद्ध जिंकण्याची शक्यता दुर्योधन त्याच्याकडे जास्त होती, कारण त्याच्याकडे इतक्या लाखांनी सैन्य जास्त आहे, समजून घेतलं पाहिजे आपण. तर या अशा पद्धतीने 1.5पेक्षा जास्त सैन्य आपल्याकडे राखून असलेला दुर्योधन हारला. एकही कौरव जिवंत राहिला नाही, 5 पांडव जिवंत राहिले. हे सातत्याने आपल्याला समजून घेतलं पाहिजे. अन्याय हा कधीही विजय होत नाही. न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा आपल्या जे त्यांनी स्वीकारलेलं आहे भारताच्या न्याय यंत्रणेने, ते वाक्य आहे ब्रीद वाक्य, सत्यमेव जयते. खूप लोक याचा अर्थ काढत असताना असं म्हणतात की शेवटी सत्याचा विजय होतो. नाही, असा त्याचा अर्थ नाही. सत्यमेव म्हणजे एकमेव, फक्त सत्य त्याचाच विजय होतो, दुसऱ्या कशाचाही विजय होत नाही, अशा अर्थाचं ते ब्रीद वाक्य आहे. सत्यमेव जयते, केवळ सत्याचा विजय होतो. आता इथे परिशिष्ट भाव दिलेला नाही, परंतु या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे ते स्वामीजी सांगतात की दुर्योधनाजवळ जाऊन, द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला, ती वचने आता पुढील श्लोकामध्ये सांगितली गेली आहेत. ओम परमात्मने नमः.